नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज विषय जर पाहायला गेलं तर हे पाहू शकता, वन परिक्षेत्र अधिकारी मंचर हे कार्यालय आहे आणि या कार्यालया ठिकाणी एक आंदोलक आपल्या उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची मागणी काय आहे हे आपण आंदोलकांकडून जाणून तर घेणारच आहोत. आणि उपोषण करता इथं ज्या ठिकाणी बसलेले आहेत, आता उपोषण करताना सुद्धा आपण थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करणार, कारण नेमकी आंदोलनाला का बसलेत, विषय काय आहे त्यांचा. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सांगा. अनिकेत मुरलीधर गोरे. आता हे उपोषणाला आता तुम्ही बसलेले आहेत वन विभागाचे, म्हणजे काय नेमकं असं वन विभाग काय चुकी झाली त्यांच्याकडून का तुम्हाला उपोषणाला बसावं लागलं, तुमची मागणी काय. दिनांक 10/12/2025 रोजी मी खैर झाड तोडण्याबाबत मी एक बातमी केली होती. खैर झाडांची म्हणजे त्या जर बघायला गेलं तर मौल्यवान अशी झाडं आहेत आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा मोडतात. बरोबर आहे. मग त्याबद्दल मी एक बातमी केली होती. एक तक्रार अर्ज आपल्या विभागाला मी इथं पोच केला होता वन खात्याला. त्यावेळेस मला पोलीस प्रशासनाने बोलून घेतलं होतं. ते म्हणले ही आमर उपोषण थांबवा, लगेच का आता बसू नका, आम्ही निष्पन्न कारवाई करू. परंतु त्यांनी मला 5 ते 6 महिन्यानंतर एक नोटीस पाठवलं. 9/6/2025 रोजी 9 तारखेला मी सुनावणीमध्ये सगळं म्हणणं माझं व्यवस्थित मांडलं. तर त्यावेळेस एक माहिती अधिकाराअंतर्गत मी माहिती मागून घेत होतो आरोपींची. त्यावेळेस त्यांनी काय मला माहिती दिली नाही, डावलली माहिती. आरोपींनी काय म्हणणं मांडलं ते, त्याच्यामध्ये ज्या गाड्या माझ्या नजरेत होत्या, ज्या मला नंबर कळाले, मी जे नमूद आधी केलं सुनावणीमध्ये, त्याबद्दल प्रमाणे माहिती होत नाही, म्हणजे कारवाई होत नाहीये. म्हणजे जे खैर झाडं तोडली गेल्यानंतर त्याची जी वाहतूक होती त्या वाहनांची माहिती व्यवस्थित मिळाली नाही तुम्हाला. मिळाली नाही. आणि आरोपी सांगन तसा जबाब चाललेला येतं. जे तक्रारदारांनी सांगितलं त्याच्याबद्दल कोणताच जबाब नाहीये. चुकीच्या वाहनाने आणून लावलेली आहे. मग आरोपी खरं बोलतोय का चुकीचं बोलतोय का तक्रारदार चुकीचं बोलतोय, असा एक विषय निर्माण होऊ शकतो. माझं म्हणणं असं आहे की तक्रारदार पण बाजूला ठेवा, आरोपी पण बाजूला ठेवा, निष्पन्न कारवाई करायला पाहिजे. जे सत्य आहे ते सत्य व्हायला पाहिजे बाहेर. मग वन अधिकारी समजा आपण जर पाहायला गेले तर वनामध्ये कुठे गेले तर त्यांचे कॅमेरे असतात. त्या कॅमेरामध्ये पण कुठेतरी काय शूट असं भेटू शकतं ना. ते पण माहिती अधिकाऱ्यांमध्ये मी दिलेलं आहे. त्यांनी काय सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकारत आहे असं मला माहिती झालेलं आहे. फुटेज द्यायला नकार करतात. हो, नाकारतो ते. मी माहिती अधिकार पण दिलेला आहे. मग आता या उपोषणात तुमची मुख्य मागणी काय आहे. मुख्य मागणी एकच आहे. जे वरिष्ठ अधिकारी जे आहे भोसले साहेब, यांनी आधी आरोपींसंग ज्या मिटिंग झाल्या यांच्या कॅमेरे बंद असताना, जे काही खरं जाऊन आरोपीला पाठीमाग घालतं त्यांनी आधी घरी जावं. पहिली मागणी ती आहे माझी आता. म्हणजे त्यांचं काम तुम्हाला व्यवस्थित वाटलं नाही. नाही व्यवस्थित काम, निष्पक्ष वाटत नाही. निष्पक्ष वाटत नाही मला. गाड्यांचा काय विषय, तुम्ही गाड्या बोलत होते का, जे वाहन गाड्या ज्या माल वाहत होत्या त्याच्यातून काही गाड्या बदली झाल्या असं बोलतं, तुम्हाला असं वाटतं, याचं तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हो आहे. मी सुनावणी दरम्यान मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अमोल कोळेकर हे आरोपी माझ्यासाठी. ते कुठले. ते कोयळीचे. त्यांची गाडी नंबर MS14 MES 1134 आणि दुसरी गाडी आहे MS14 HU 1995. म्हणजे गाडी कोणती बदली झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. बदली झाली. पिकअप म्हणून यांनी जुनी गाडी दाखवली. ती गाडी आहे काय समोर उभी आहे आपल्या इथं. हा, इथं उभी गाडी जरा दाखवा. ती गाडी, ही गाडी आहे समोर. ती गाडी बंद अवस्थेमध्ये होती. ही गाडी वापरत कुठं आलेली नाहीये. जो माल कुठे गेलाय त्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात यावा, टोल नाके चेक करण्यात यावा, ही संपूर्ण माहिती मी त्यांना लिहून दिलेली. त्या पद्धतीने कारवाई होत नाहीये. आणि 2 गाड्या इथं आणल्या त्यांनी. ही गाडी तर आमच्या तपासात पण नाही, माझ्या नजरात पण नव्हती गाडी, तरी यांनी इथं आणली. पण ज्या 2 गाड्या होत्या, त्या 2 गाड्या ज्या आहे, एक पिकअप एक आयसर मध्ये ते डब्बा टाईप आहे, त्या 2 गाड्या इथं आणून यांनी सोडल्या, यांनीच आणल्या, यांनी सोडल्या. एक गाडी इथं उभी, यांची पिकअप गाडी तर शेजारी. तर माझं म्हणणं एकच आहे, ही कारवाई फक्त आरोपी सांगून तशी चाललेली. आरोपी इथं येऊन जेवण करतो, सोबत बसतो. म्हणजे स्वतः आरोपी वन अधिकाऱ्यांच्या बरोबर उठणं बसणं चालतंय. तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आहे का. पाहिलेलं आहे मी. तरी हे कारवाई काय नाही. त्याच्यासाठी मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली. मग फुटेज देत नाहीत का. नाही, अजून तर त्यांनी काय त्याच्या उत्तर दिलेलं नाही मला. म्हणजे हा एक कुठेतरी वन विभागाचा काहीतरी बोंगळ कारभार असल्यासारखं असं उपोषण करताच वाटतं. जर फुटेज का देत नाही, जर आरोपी जर तुमच्या बरोबर बसून जेवतोय, खातोय, चहा पाणी होतंय, मग याचा अर्थ तुम्ही समजून जा काहीतरी वेगळा निघत असेल. आणि गाडी
लाकडं वाहून नेणारी जसं तोडलेली असतात झाडं, ती गाडी बदली होते. यासाठी हे उपोषण करतात, उपोषणाला बसलेले आहेत. सर, मुख्य मुद्दा काय आणि त्या मुख्य मुद्द्यावरती तुम्ही माहिती सांगा थोडीशी. माझी माहिती एकच आहे, जे आपल्या वन परिक्षेत्रामध्ये जे कॅमेरे असतात याची संपूर्ण माहिती मला मिळावी. याच्यामध्ये स्पष्ट होईल कोण इथे येतं कोण जातोय. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा विषय असा आहे की यांच्या जे सर्व गाड्या आहे, मी जे जबाब दिलेले आहे, त्यांनी ज्या चुकीच्या गाड्या आणलेल्या आहेत, या सर्व गाड्या इथे येतील का, हा पण विषय. आणि 2 गाड्या येऊन जर का गेलेल्या आहे गाड्या, त्याच्यावरती आणि मी पुरावा म्हणून एक माहिती अधिकार पण दिलेला आहे, याच्यावरती सुद्धा लिहिलेलं आहे. मला संपूर्ण फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ मला उपलब्ध करून देण्यात यावा, त्याची देखील मला माहिती अजून दिलेली नाहीये. म्हणजे आरोपी मध्ये आणि वन क्षेत्र अधिकारी मध्ये काहीतरी तडजोड आहे. तडजोड असल्यासारखं तुम्हाला वाटतं? तडजोड आहे 100%. कारण की तक्रारदार मी अर्जदार आहे, मी सांगन तशी निष्पन्न कारवाई चाललेली नाहीये, आरोपी सांगन तशी कारवाई चाललेली आहे. कारण चालू उदाहरण म्हणजे ही जी जुनी गाडी आहे, ही आमच्या तपासात कुठंच नाव नाहीये आणि ही संपत्ती घ्यायच्या नावाने गाडी आहे. संपत्ती घ्यायच्यात कोणताही संबंध नाहीये. म्हणजे त्याला पण आरोपी म्हणून त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणजे हा एक विषय जर पाहायला गेले तर वन क्षेत्र अधिकारी असतील आणि आरोपी असेल, यांचं जर उठणं बसणं होत असेल आणि गाड्या बदली होत असेल, तर समाजामध्ये याचा वेगळा विचार केला जातो. आणि 8 महिन्यापासून जर पाहायला गेलं तर त्यांनी 8 महिन्यापासून पाठपुरावा करत आहेत, अजून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. कारवाई होईल का नाही होईल आपण पुढच्या भागात परत पाहत राहणार आहोत. आम्ही पाहत राहू, तुम्ही पाहत राहा. कॅमेरा पर्सन मिलिंद टेमकर सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, मंचर.